ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सगळ्यात सर्वात प्रथम प्रायमा पेशी आम्ही बघता तर त्या ठिकाणी आपला एक सरळ रीतसर आम्ही 420 गुन्हे या ठिकाणी दाखल करून घेतलेले आहे। याच्यामध्ये बघता तर तुम्ही लहान मोठी 50 लाखापासून तर 500 कोटीपर्यंत पळून घेऊन गेलेले असे 200 ते 250 जण आहेत आणि हे फार मोठ्या प्रमाणात एक मोठं स्कॅन्डल झालेले। म्हणजे मला तर वाटतं देशात एवढं मोठं हर्षद माहितीनंतर हे आमच्या शेवगावमध्येच झालं असेल आणि गेली 4 वर्ष हे असंच सुरू राहिलं राजरोसपणी। यावर प्रशासनाने कोणी लक्ष घातले नाही। दबक्या कानाची चर्चा आमच्या कानावर बऱ्याच ठिकाणी आली का हप्ते सुरू होते, वरपर्यंत मंत्रालयापासून दबाव येत होता, याच्यामध्ये फार मोठमोठ्या लोकांचा हात होता। त्याच्यामुळे आम्ही एक गदेवाडीची ग्रामस्थ आमच्याकडे त्या दिवशी एक 20 तारखे रोजी आली होती। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि त्यांचा आम्ही 26 जणांचा अर्ज दिला होता, तर त्याबरोबरच पोलिसांनी दरंगाई केली। 7-8 दिवसाचा विलंब लावला, पण आम्ही कायदेशीर दबाव टाकून योग्य पाठपुरावा करून 420 गुन्हा दाखल केला। 420 गुन्हा दाखल करण्याचं कारण असं आहे की त्याच्यात नॉन बेलेबल वॉरंट हा इश्यू होतो, म्हणजे अजामीन पात्र गुन्हा होतो। 420 एका जणांवर अधिक 4, 5, 10 पेक्षा जास्त झाला तर प्रशासनावर एक प्रकारचा दबाव येतो, लिगली आपल्याला त्यांना बांधता येतं, त्याच्यामुळे त्यांना हजर करणे। तर आज घडीला लोकांना आम्हाला एकच आव्हान करणे, तुमचे पैसे येतील न येतील हा भाग नंतरचा हिचा आश्वासन मी देणार नाही, पण मध्ये देऊ शकत नाही, कारण की ते निधी खर्चले का काय केले हे त्यांना माहित। पण आज तुमच्या उरल्या सुरल्या पैशावर हे लोक जे तिकडं मजा करू राहिलेत, फिरू राहिले, त्यांचं पूर्ण खानदान घरदार घेऊन पसार झाले, यांना कुठेतरी जरब बसणं, यांना जेरबंद करणं ही काळाची गरज आहे। त्यासाठीच आम्ही 420 प्रथमदर्शनी इथं दाखल केलेली आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। माझे पैसे अक्षय मेशोक इंगळे याकडे तो माझा म्हणजे परिचित होता। त्याच्यामध्ये त्याने गावात सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन शेअर मार्केटचे ऑफिस चालू केलं गावामध्ये। त्या विश्वासामध्ये सगळ्या लोकांनी त्याकडे पैसे टाकले। तो माझ्याकडे घरी आला, घरी येऊन त्याने मला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये पैसे भरता, मी देतो तुम्हाला याच्यामध्ये मोबदला 12% मोबदला तुम्हाला दर महिन्याला देतो म्हणून। आता आमच्या सगळ्या लोकांनी टाकले म्हणून मी पण त्याकडे 2 लाख रुपये टाकले माझे याच्यामध्ये। आता माझ्या आईचे पण त्याकडे पैसे आहेत, पण याच्यामध्ये बाकीचे असे जवळजवळ आमचे पूर्ण पंचक्रोशी मधले हा आकडा नाही का 100 कोटीच्या पुढे जातो हा आकडा याच्यामध्ये। त्याकडे आता किती लोकांनी केलं काय याच्यामध्ये मला ते कल्पना नाही। तर मी यापूर्वी सुद्धा डिपार्टमेंटमध्ये SP साहेबांकडे गेलो होतो, अर्ज दाखल केला होता माझा एप्रिलमध्ये। तो 13 एप्रिल रोजी इथं गावातून सगळ्या लोकांना पैसे घेऊन तो फरार झाला इथून शेवगाव तालुक्यामधून। त्यानंतर मी सकाळी गेलो त्याच्याकडे, तर त्याचं ऑफिस बंद होतं। त्यामध्ये SP साहेबांकडून 2 दिवसानंतर मी अर्ज दाखल केला। त्यानंतर त्यांनी त्या अर्जाचं आपलं राकेश वाले साहेबांशी माझे बोलणं झालं। ते म्हणे आम्ही चर्चा करू, मला हा मोठा रॅकेट आहे शेवगावमध्ये, जवळजवळ हा एकटाच ट्रेडर नाही, याच्यामध्ये जवळजवळ असे ट्रेडर 200 ते 250 आहेत शेवगाव तालुक्यामध्ये। हजारो कोटीचा हा मोठा घोटाळा आहे शेवगाव तालुक्यामध्ये। तर मागणी अशी आहे की आमचे पैसे आम्हाला पाहिजे याच्यामध्ये। तर साहेबांना आमचं विनंती होती की याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून। त्याला नाही का आर्मॅट ऍक्ट अंदर त्याला आतमध्ये टाकलं होतं याच्यामध्ये। त्याकडे गावठी पिस्तूल आणि कारतुशी, जिवंत कारतुशी सापडले होते त्याच्यामध्ये नाही का। त्यामध्ये त्याला बेल मिळालं होतं त्याच्यामध्ये, तर बेलमध्ये तो सुटला जाणार होता। तर त्या दिवशी मी साहेबांना विनंती केली, इथल्या PI साहेबांना विनंती केली, अमोल पवार साहेब आहेत जे तपासी अधिकारी आहेत त्यांना विनंती केली होती। त्यांनी त्या माझ्या विनंतीला आम्हाला हे करून त्यांनी नाही का त्याच्यावरती गुन्हा त्या दिवशी 420 दाखल केला। त्यामध्ये त्यांना माझं असं हे होतं की आम्हाला यामध्ये MPID ऍक्ट अंतर्गत नाही का गुन्हा दाखल करावा त्याच्यामध्ये, आणि आम्हाला पैसे परत द्यावा ही नाही। तर माझ्या महाराष्ट्र बँकेमध्ये पैसे टाकलेले होते आणि बचत गटाचे असे करून मी 1.5 लाख रुपये ज्ञानेश्वर भाऊसाहेब कवडे यांनी हे बँकेमध्ये भेटले। ते म्हणले आम्ही शिव ट्रेडिंग सोल्युशन अशा नावाने शेअर मार्केटची कंपनी चालवतो, आमच्याकडे टाका, तुम्हाला चांगला 1 लाखाला 10,000 रुपये महिन्याला असा मोबदला देऊ। तर असं म्हटले आणि आम्ही पैसे टाकले। तर नंतर त्यांनी 1-2 महिन्याने 3 महिन्यानंतर आम्ही पैसे मागायला गेलो, तर ते म्हणे नाही म्हणे तुम्ही देतो, आज देतो, उद्या देतो, नंतर देतो असे म्हटले। आणि नंतर
मी माझ्या मालकाच्या याच्यावरून हे टाकला, मेसेज टाकला की तुम्ही आमचे पैसे देत नाही होत तर आम्ही कायदेशीर कारवाई करू. तर ते म्हणले ओके करा म्हणे, केल्यानंतर सांगा अशी म्हटले. तर याच्याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मी नम्र विनंती करते. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.